नशेखोरी वाढली असून पोलिसांचं दुर्लक्ष आहे। पोलीस अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याने अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा राजकीय दौरा सोडून खास गृहमंत्री म्हणून सांगलीला यावे आणि आढावा घ्यावा। गृहमंत्री पदाला न्याय देता येत नसेल तर खाते दुसऱ्याकडे द्यावे अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे। जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी पत्रकारांशी बोलताना खासदार पाटील जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत बोलत होते। ते म्हणाले, जिल्ह्यातील नशेखोरी, अवैध धंदे याची जबाबदारी गृहमंत्र्यांची असते, मात्र कामाच्या व्यापामुळे गृहमंत्र्यांना गृह मंत्रालयाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचं दिसतंय। गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसेल तर त्यांनी खाते दुसऱ्याकडे द्यावे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सतत आढावा बैठक घेत असल्याचं सांगत असतात, मात्र त्यातून काय साध्य होतं हे समजत नाही। अशा आढावा बैठकांना लोकप्रतिनिधींना का बोलवलं जात नाही असा सवाल खासदार पाटील यांनी केलाय। सर्व लोकप्रतिनिधींना बोलावलं पाहिजे, चर्चा करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। पेट्रोलियम मंत्रालयाचे कोणतेही परिपत्रक नसताना व्यावसायिक गॅस देण्याचे थांबवल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला। मोठ्या प्रमाणात एकत्रित कुटुंब असणाऱ्या ग्रामीण भागात एक गॅस सिलेंडर 45 दिवस पूर्ण अशक्य आहे, त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची अपेक्षा खासदार पाटील यांनी व्यक्त केली आहे। रोहित दादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशेखोरीवर विचारलेला मांडलेला, योगायोगाने त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशेखोरीवर प्रश्न मांडला। हे काय ठरवून नव्हतं, ही परिस्थिती जी निर्माण झाली त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला। केंद्राने सुद्धा, माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचा होता। मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीतनं गुन्हेगारी वाढत आहे का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अति फ्रीडम, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार, अवैध धंदे हे राजरोज खुलेआम सुरू आहेत, ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत। आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच आणि खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा तो प्रयत्न केला। पालकमंत्र्यांचा अजब वक्तव्य आहे की खून झाला की आरोपी, तुमच्या दृष्टीनं हा जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यात सामान्य माणसाचा प्रश्न आहे, हा जिल्ह्यात सुटला पाहिजे। पालकमंत्र्यांनी बैठका घेत असताना लोकप्रतिनिधी बोलवावं लागणार। पालकमंत्री बैठका घेतात, म्हणतात मी कलेक्टर साहेबांचा आढावा घेतला, एसपींचा आढावा घेतला। ह्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील, इतर आमदार असतील, आज किंवा जिल्हा परिषद महापालिकेचे सदस्य असतील, ना पालकमंत्री जिल्हा परिषदेत जातात, ना ते महापालिकेत जातात, न कुठल्या खात्यात जात असताना लोकप्रतिनिधी बोलवतात। हा जर प्रश्न जिल्ह्यात मिटण्यासारखा असेल तर चर्चा करावी, नसेल तर कुठे वर जायला लागते आमदारांची चर्चा करावी, नसेल तर दिल्लीत जाऊया। परवा मंत्री म्हटले महाराष्ट्रात की कुठल्याही घरगुती देवाच्या कार्यक्रमाला गॅस कमी पडू देणार नाही। अहो मग देवाच्या कार्यक्रमाला पडणार, मग मैताच्या कार्यक्रमाचं काय करायचं, शाळेच्या कार्यक्रमाचं काय करायचं, अहो साधं जगण्याच्या कार्यक्रमाचं काय करायचं, काही उत्तर नाहीत। हे फक्त एकच एजेंडा त्यांचा, तो काहीतरी देव 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 देवाच्या राम भरोसे लोकांनी जगावं हा प्रयत्न चाललेला आहे। निश्चित हा जर थांबला नाही तर कुणी आंदोलन करण्यापेक्षा जनताच रस्त्यावर उतरणार आहे।